नमस्कार. साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपण मुख्यतः सद्य परिस्थितीमध्ये जे ज्वलंत विषय आहेत त्या संदर्भात जे निर्णय प्रक्रियेतले प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आणि थेटपणे तुमच्या आमच्या मनातले प्रश्न विचारण्याचाही प्रयत्न करतो. 2029ची निवडणूक आत्तापासूनच जवळ आली की काय असं चित्र तयार झालं आहे. आत्ता आपण बघत होतो राहुल गांधींचं आंदोलन राज्यात देशात सर्वत्र विरोधक बऱ्यापैकी सक्रिय होतो आहे. पण इतकंच नाही, सत्ताधारी पण सक्रिय झालेत आणि याच सक्रियतेमध्ये सध्या चर्चेचा विषय मुंबई महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे जे परप्रांतीय भय्ये म्हणवले जातात, जे रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांना महाराष्ट्र सरकारनं मराठी सक्तीची केली आहे. कारवाई सुरू झाली आहे. अभूतपूर्व अशा स्वरूपाची कारवाई पाहायला मिळते आहे. मुळात इतकी वर्ष कायदा झाला मग अंमलबजावणी का झाली नव्हती हेच विचारायचं आहे. स्वतः परिवहन मंत्री आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. प्रताप सरनाईक साहेब, खूप खूप स्वागत. मुळात पहिलाच प्रश्न म्हणजे साधारण 36-38 वर्ष झाले होते हा कायदा होऊन की मराठी आलं पाहिजे प्रत्येक टॅक्सीवाल्याला, रिक्षावाल्याला. इतक्या उशिरा का कारवाई होते आणि तुमच्या काळात कारवाई सुरू झाली म्हणून तुमचं अभिनंदन, पण इतका उशीर का लागला? ते पहिल्यांदा तर मी तुमचं एक वाक्य करेक्शन करतो. याचं तुम्ही परप्रांतीय भय्या असं म्हणालात. हा 1989चा कायदा आहे आणि त्या कायद्यान्वये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली. म्हणजे तुम्हाला बॅच देत असताना त्यात तरतूदच आहे की प्रवाशांशी संवाद साधत असताना तुम्हाला जो संवादात्मक मराठी आहे ती प्रवाशांशी तुम्हाला आली पाहिजे. आणि तुम्ही जो वाक्यप्रयोग केला त्यामध्ये असं आहे की फक्त उत्तर प्रदेशचेच लोक नाही आहेत. आपल्याकडे जम्मू काश्मीरपासून केरळ, तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटका, गुजरात आणि उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश ह्या म्हणजे देशातल्या बहुतांश राज्यातले जी लोक आहेत ते रोजगारानिमित्तानं महाराष्ट्रात आलेले आहेत. मुंबई MMR क्षेत्रात ते काम करत आहेत. त्यामुळे फक्त एका राज्याचे ही लोक नाही आहेत, तर पूर्ण देशातले असल्या कारणानं त्यांना आपण पर्टिक्युलर एका राज्याचे असं म्हणणं अयोग्य ठरेल. आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, ही वस्तुस्थिती आहे की उत्तर प्रदेशातील आमच्या हिंदी भाषिकांचा फार मोठ्या प्रमाणात त्यामध्ये समावेश आपण केलेला आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही कोणी एवढं लक्ष त्यामध्ये दिलं गेलं नव्हतं. परंतु माझ्याकडे काही तक्रारी आल्यात परिवहन मंत्री म्हणून की आपल्याच महाराष्ट्रातले खेड्यापाड्यातले, आदिवासी पाड्यातले जेव्हा मराठी जे पॅसेंजर होते ते रिक्षा टॅक्सीमध्ये जेव्हा बसायचे तेव्हा त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये काय त्यांना मराठीच आपली मुंबई ठाण्यातली किंवा पुण्यातली जी मराठी आहे तीच येत नाही. कारण आपल्याकडे जिल्हानिहाय भाषा ही थोडी थोडी बदलत जाते आणि त्यामुळे हिंदीचं आणि त्यांचा काही संबंधच नसायचं. मग त्यांना आपली मराठी भाषेच बरोबर येत नाही तर हिंदीमध्ये ते काय संवाद साधतील. आणि त्यामुळे वादविवाद झाले. वादविवाद झाल्यानंतर त्याचा पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी दाखल झाल्या आणि मला अनेक सामाजिक संघटनांनी, अनेक आमदारांनी पत्र दिलीत की हे फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस ह्या गाड्यांचं प्रमाणही वाढतं आहे. त्यामुळे मराठीशी जर संवाद कोणी साधत नसेल तर ते आपण कायदेशीर कारवाई करायला हवी. आणि मी ती कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली. मग काही सामाजिक संघटना, काही राजकीय पक्षाचे नेते, काही अमराठी जे नेते आहेत ते आले. त्यांच्याबरोबर बैठका झाल्या. त्यांनी मुदत मागितली. त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली. मी 1 मे ते म्हणजे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन अशी 3.5 महिन्याची मुदत दिली. ते त्या गोष्टीला तयार झाले. मग मराठी शिकवायचं कोणी? तर कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ ह्या साहित्यिकांना आमंत्रित केलं. त्यांनी आनंद व्यक्त केला की चला आम्हाला ह्या मराठी पूर्ण अस्मिता आहे आणि ती मराठीची यशोगाथा जी आहे ती आपण जगभर पोचवतो, आपण महाराष्ट्रात का पोचवू शकत नाही. त्यांनी 160 वर्ग उपलब्ध करून दिलेत. 1800 शिक्षक ह्या राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी तैनात केले. MMR क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक दिले. आणि आनंदाची गोष्ट आहे की 1 मेला चालू केलेला हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मराठी अभियान जे होतं ते जवळजवळ 1,65,600 हिंदी भाषिकांनी त्यामध्ये भाग घेतला आणि ते मराठी शिकले. आता एकूण जे लायसन्सधारी आहेत त्यातले किती टक्के हे मराठी बोलायला लागले? बघा, एकूण लायसन्सधारी 9 लाखाच्या वर आहेत. परंतु त्यातील महाराष्ट्रात राहणारे, मराठी भाषेवर प्रेम करणारे, मराठी भाषा आत्मसात करणारा आणि मराठी ही लोक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहेत. ते 30 ते 40% आहेत.
काही हिंदी भाषिक जे आहे ते इतर राज्यातून आलेले आहेत, त्यांची संख्या आम्ही जरी आज पकडत असेल तरी 4 लाखाच्या आसपास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातील 1,65,000 लोकांनी आमच्याकडनं म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेकडनं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. त्यामुळे आम्ही ती मुदत दिली होती. 1989च्या कायद्यामध्ये फक्त 500 रुपयाचा दंड होता, पण 500 रुपयाचा दंड म्हणजे खुशीने दंड द्यायचे. मग मी काय केलं, 12 ऑगस्ट 2026ला लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटकडनं नवीन कायदा केला. त्या कायद्यामध्ये पण नैसर्गिक न्याय दिला. म्हणजे पहिले काल मोहीम जी चालू केली, तुम्हाला 30 दिवसाची नोटीस, 30 दिवसामध्ये तुम्ही जर शिकलात तर सोन्याहून पिवळा आनंद आहे. तुम्ही जर नाही शिकू शकलात तर मग तुम्हाला 3 महिने तुमचा बॅच निलंबित करण्याची नोटीस. व त्या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र आयुष्यभरासाठी तुमचा बॅच काय, लायसन काय, सगळंच रद्द. कारण शेवटी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये याल, महाराष्ट्राच्या मातीशी तुम्हाला खरं तर एकरूप व्हावं लागेल. परंतु तुम्ही ह्या ठिकाणी व्यवसाय कराल, धंदा कराल, पैसे कमवाल आणि सांगाल नाही आम्हाला मराठी शिकायचंच नाही, मुजोरी कराल, अरेरावी कराल, तर ते महाराष्ट्रात चालणार नाही. चला, एक भूमिका कोणीतरी तर घेतली, कारण मतदारसंघ सरनाईकांचा जो मतदारसंघ आहे त्यात साधारण 50% हे हिंदी भाषी आहेत किंवा परप्रांतीय आहेत मुख्यतः. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रताप सरनाईकांनी ही हिंमत दाखवली आहे की हा कायदा लागू करूनच दाखवायचा आणि मराठी शिकवून दाखवायचं. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही. पण तुम्हाला भीतीने वाटली इतर राजकारणी कातरतात एकदम असं काही निर्णय घेतात? मी तुम्हाला सांगतो, माझं घराणं साहित्यिकांचं घराणं. माझे वडील दैनिक आचार्य अत्रेंच्या दैनिक मराठामध्ये त्यांच्यासोबत काम करायचे. मधुकर भावेंपासून सगळे त्यांचे ज्युनियर त्यावेळेस होते. आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ माझ्या वडिलांनी फार जवळनं बघितलेली. आचार्य अत्रेंबरोबर त्यांनी काम केलेलं असल्या कारणानं मधु मंगेश कर्णिकांबरोबर त्यांनी काम केलं आहे. प्रत्येक त्यांच्या पुस्तकांमध्ये मधु मंगेश कर्णिकांची प्रस्तावना असायची. मधुकर भावेंनी त्यांच्यावर पुस्तकं लिहिलेली आहे. त्यामुळे माझी आई शिक्षिका, बहीण कवयित्री, त्यामुळे एक साहित्यिकाचं घराणं असा मला मिळालेलं आहे. लहानपणापासून ते बाळकडू होतं. मनामध्ये मराठीच्या विषयी प्रचंड आदर आणि म्हणजे मराठी अस्मितेविषयी प्रचंड अभिमान बाळगणारा मी एक कार्यकर्ता होतो. विद्यार्थी संघटनेपासून राजकारणात आलो. आज राज्याचा परिवहन मंत्री म्हणून काम करतोय. परंतु मी 4 टर्म विधानसभेचा सदस्य म्हणून राहिलो, 3 टर्म नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून राहिलेलो आहे. मतदारसंघ जरी मीरा भाईंदर आणि ठाणे हा वेगवेगळा असेल तरी मी युती असताना सुद्धा निवडून आलो आहे. 2009ला युती होती, निवडून आलो. 2014ला युती नव्हती तरी निवडून आलो. त्यावेळेस तर मोदी साहेबांची लाट होती तरीसुद्धा माझ्या मतदारसंघातनं मी निवडून आलो. 2019ला 83,000चा मताधिक्यानं निवडून आलो. आणि 2024च्या झालेल्या निवडणुकीत 1,08,000 म्हणजे राज्यातून 9व्या क्रमांकाचा सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून आलेला मी आमदार आहे. आणि त्यामुळे मी घाबरत नाही, कारण माझा संवाद आहे प्रत्येकाशी. मी लोकांची कामं करतो, विकासाची कामं करतो, लोकांच्या अनेक काही सुखदुःखामध्ये मी स्वतःला झोकून देतो. आणि त्यामुळे घाबरून मी निवडून येईल का, आणि मला जर स्वतःच्या मतदारसंघाची काळजी घेऊन जर मराठी अस्मिता टिकवायची नसेल तर मला असं वाटतं की या खुर्चीवर बसण्याचं मी लायक नाही. चला, कोणीतरी म्हणतंय की माझी जबाबदारी काय आहे ते मान्य करायला तयार होत आहे. पण मग तुम्ही ज्यांच्याबरोबर आहात, भाजपबरोबर मुख्यतः, तर भाजपचा याला किती पाठिंबा आहे? कारण भाजपवाल्यांचा तर सांगतो सगळ्यांना हीच शंका सुरुवातीपासून आली. मी जेव्हा सगळ्या साहित्यिकांना मध्ये घेतलं, अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी सुद्धा माझ्याकडे आले. म्हणजे कृपाशंकर सिंग, हाजी अराफत शेख, आमचे संजय निरुपमपासून बरेच नेते, शशांकराव, सगळे आले. आणि काही रिक्षा टॅक्सी युनियन वगैरे. पण मी त्यांना समजावून सांगितलं, बघा मी काही कोणावर सक्ती करत नाही. मराठीची भक्ती करा, आनंद आहे आणि तो नियमामध्येच आहे. त्यांना ते पटलं. त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली, मी 3.5 महिन्याची मुदत मागितली. मग मराठी कसं शिकायचं त्यासाठी मी कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघाच्या सगळ्या साहित्यिकांना एकत्र आणलं. आणि ते नेतृत्व करत असताना मी त्यांच्यासाठी एक 18 फक्त प्रश्नावली बनवली. मोठं पुस्तक होतं, त्याचं 4 पेजमध्ये रूपांतर केलं. तुम्ही भाजपचा मुद्दा दुसरीकडे घेऊन जाताय. तुम्ही भाजप काय म्हणतात ऐका, ते झाल्यानंतर मी ती पुस्तिका केली आणि पुस्तिका घेऊन मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की प्रताप, भूमिका आपली योग्य आहे, परंतु त्यांना वेळ द्यायला हवा, संधी द्यायला हवी. ही पुस्तिका खरंच खूप छान आहे आणि महाराष्ट्रामध्ये
हिंदी भाषिक असू द्या किंवा परप्रांतीय असू द्या किंवा अमराठी लोक असू द्या, त्यांना ही संधी आपण उपलब्ध करून द्यायला हवी. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा प्रश्न नाही, ते तर पहाडासारखे पाठीमागे माझ्या होतेच, कारण शेवटी शिवसेना प्रमुखांचे विचार आहे, हिंदुत्वाचे विचारांनी मराठीची जी गळचेपी महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी होत होती ती दूर करण्याचं काम ह्या माध्यमातून, ह्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. चला, आता या अभियानाबद्दल झालं, गळचपीचा विषय तुम्ही काढला आहे. सध्या तुमच्या मंत्रिमंडळातले तुमच्याच पक्षाचे काही मंत्रिमंडळ आमची गळचपी होते, मित्रपक्ष गळचपी करतो, आम्हाला निधी देत नाही म्हणून. असं काही नाही. फक्त काय होतं, अतिशय चांगल्या प्रकारचं ट्युनिंग देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवारांमध्ये आहे. बघा, 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात इकडे तिकडे हे छोट्या छोट्या गोष्टीवरनं काही लोकांचे वादविवाद होत असतात, पण ती पेल्यातली वादळं असतात. मोठ्या लेवलला म्हणजे वरिष्ठ लेवलला ह्या तिन्ही नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे. एका दुसऱ्या बाबतीत जरी काही विचारांची देवाणघेवाण किंवा काही गोष्टी जरी घडत असेल तरी राज्याच्या दृष्टीनं आणि प्रामुख्यानं मी तर स्पष्टपणे म्हणेल की MMR क्षेत्रातील इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातनं ज्या पद्धतीनं देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब हाताला हात धरून काम करतायत, खरोखर मी सांगतो त्यांच्या कार्यकाळामध्ये एवढी ही विकास या MMR क्षेत्राचा होईल ना, पुढल्या भविष्यामध्ये येणारी पिढी यांच्या दोघांचं नाव हे घेतच राहणार. पण ते तुमचे विरोधक आरोप करतात की सगळ्या जमिनी तुम्ही देऊन टाकताय, मैदानं देऊन टाकताय, तुम्ही सगळ्या महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच देतायत. कोणाला ते तुम्हाला माहिती आहे, ते अदानींना देतायत किंवा कोणाला? मी तुम्हाला सांगतो, बघा 25 वर्षे मुंबई महापालिकेमध्ये तुमची सत्ता होती ना, मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमची सत्ता होती, राज्यामध्ये पण काही वर्ष तुमची सत्ता होती. जो हिशोब तुम्हीचा जर काढला तर काय म्हणजे किती भूखंड तुम्ही लाटले, किती ठेकेदार तुम्ही निर्माण केले, किती ठेकेदारांना नगरसेवक बनवलं, किती ठेकेदारांना आमदार बनवलं, किंबहुना किती ठेकेदारांना तुम्ही लोकसभा लढवली आणि किती लोकांना राज्यसभेमध्ये पाठवलं, ह्याची जर जंत्री आम्ही वाचायला बसलो आणि लिहायला बसलो ना, एक दिवस पण कमी पडेल. परंतु ठीक आहे, विरोधक आहे, विरोधकांनी त्यांचं काम करावं. विकासाच्या दृष्टिकोनातून आमचं सरकार जे काम करत आहे, मला असं वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये 2019 ते 2029चा हा 10 वर्षाचा कार्यकाळ फार निर्णायक आहे. चला, हा निर्णायक कार्यकाळ आहे आणि ज्या स्वरूपाचं राजकारण ढवळून निघालं आहे महाराष्ट्राचं, म्हणजे कुणी गद्दार म्हणतंय, कुणी बंडखोर म्हणतंय, प्रत्येकाच्या आपल्या संज्ञा आहेत. या परिस्थितीमध्ये ते सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे आणि तिचा निकाल लागेल असं म्हणतायत. ते धनुष्य राहील की जाईल काय? हे बघा, खरं तर पहिलं ह्या गोष्टीचं फार दुःख होतं आहे. सर्वप्रथम त्यांनी बाळासाहेबांचे विचार जे आहेत ते गोठवलेत. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जे तेव्हा गेले त्यामुळे ते बाळासाहेबांचे विचार ते गोठवले. हिंदुत्वाचा विचारच त्यांच्याबरोबर राहिला नाही. मराठीचा मुद्दा तर संपवून टाकला. आणि आज तीच मंडळी सांगतात, म्हणजे कपिल सिब्बल हे फार मोठे वकील आहेत, सिनियर काउन्सिल आहेत, देवदत्त आहेत, आम्हाला नाही मिळालं तरी चालेल पण बाळासाहेबांचा धनुष्यबाण गोठवून टाका. अरे ही काय भूमिका, काय भावना तुमची? ठीक आहे, आम्हाला नाही मिळालं तर चालेल पण दुसरे जे शिवसेना आणि 4 अक्षरं आणि धनुष्यबाण घेऊन बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब पुढे जात आहेत, त्यांचा धनुष्यबाणसुद्धा तुम्ही गोठवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीवसुद्धा असायला पाहिजे की 2022ला तुम्ही म्हणतायत की आमदार होते, त्यांच्याकडे फक्त 4 लाख शिवसैनिक होते किंवा सदस्य होते. अहो, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभा आम्ही जिंकली. विधानसभेचं जे संख्याबळ होतं ते आमचं 1.5 पटीनं वाढलं. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका सगळीकडे आमचे महापौर बसले, आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले, पंचायत समितीमध्ये आमचे सभापती बनले, नगराध्यक्ष झाले. आम्हाला जनतेनं दिलेला आहे, जनतेचा कौल आमच्याबरोबर आहे. न्यायालयाचा कौल काय लागेल तर आम्ही 2 तारखेपासून जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची भूमिका आणि आमची बाजू आम्ही मांडू, पण जनतेनं आम्हाला कौल दिलेलं हे तुम्ही विसरून चालणार नाही तुम्हाला. नाही, पण माझं एक म्हणणं आहे की न्यायालयात पण कोणीतरी म्हटलं की जनतेच्या न्यायालयानं कौल दिलेला आहे. मग अशा प्रकरणांचा प्रत्येकाचा कौल आपण जर जनतेत जाऊन घ्यायला लागलो तर मग न्यायालय कशाला पाहिजे हा प्रश्न येतो. मुळात बघा, न्यायालय पाहिजेच. न्यायालयाने निर्णय दिलेला तो आम्हाला बंधनकारकच आहे, परंतु न्यायालयामध्ये फक्त त्यांची बाजू तुम्ही आतापर्यंत ऐकलेली ना. आणि कपिल सिब्बल तर तेच ते बोलत होते गेल्या 5 वेळा न्यायालयानं त्यांना आणि न्यायाधीशांनी संधी दिल्यानंतर सुद्धा.
आमची भूमिका आहे ती आम्ही 2 तारखेपासून मांडू आणि आमची भूमिका मांडल्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला बंधनकारक आहे, पण आमची भावना आणि आमची भूमिका तुमच्या समोर आम्ही स्पष्ट करतोय. अगदी प्रताप सरनाईक साहेब, ठाणं म्हणजे शिंदेंचा गड अशा स्वरूपात ठाण्याकडे बघितलं जातं आणि मग कल्याण डोंबिवलीचा मतदारसंघ असेल, ठाणं असेल, मग लोकसभा मतदारसंघ असेल श्रीकांत शिंदेंचा, तुम्ही त्याच भागातून येतात, अगदी मीरा भाईंदरपर्यंत तुम्ही नेतृत्व करता. या सगळ्या भागावर जर नजर टाकली तर इथे ज्या योजना सुरू आहेत त्या योजनामध्ये क्लस्टरची योजना खूप महत्त्वाची होती जी शिंदे साहेबांच्या काळात होती आणि तिच्यावरून जी धुसफूस सुरू आहे. आता भाजप म्हणतं ही योजना आमच्याकडे हवी, ती नको, क्लस्टरमध्ये नुकसान होतं आहे, क्लस्टर म्हणजे फक्त पैसा कमवण्याचं साधन आहे, काही राजकारणी त्यातून पैसा कमवतात. या आरोपांकडे कसं बघतात? ठाण्याचा विकास यातून होणार की नाही होणार? नाही, तुम्हाला सांगतो मी याची पाठीमागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. 1997 साली मी एकनाथ शिंदेसाहेब ठाणे पालिकेमध्ये नगरसेवक होतो आणि शिंदे साहेबांच्या वॉर्डामध्ये त्यावेळेचा तो किसन नगरचा भाग साईराज नावाची एक इमारत होती आणि ती धोकादायक आणि अनधिकृत इमारत होती. ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ती कोसळली आणि त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, लहान लहान 3-3, 4-4 वर्षाची मुलंसुद्धा त्यामध्ये गेली आणि त्यावेळेस ती सुरुवात झाली ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये. मग नंतर मुंब्र्याला पडली, लोकमान्य नगरला पडली, कळव्याला पडली, विविध ठिकाणी पडत गेली. शिंदेसाहेबांच्या मतदारसंघात तर 2-3 दुर्घटना अशा घडल्या आणि त्याच वेळेस आम्ही ठरवलं या अनधिकृत इमारती आहे, 4-4, 5-5 माळ्याची इमारती बनवली आहे, कंजेस्टेड आहे, म्हणजे एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीमध्ये सेकंडसुद्धा करता येतो एवढ्या त्या बनवलेल्या आहेत. त्याचं लाईफसुद्धा 20-25 वर्षाच्या वरती नाही, पण ह्या डेव्हलप होऊ शकत नाही आणि डेव्हलप होऊ शकत नाही. मग काय करायला हवं तर क्लस्टरची अशी योजना काही आर्किटेक्टच्या माध्यमातून शिंदे साहेबांकडे आली आणि योगायोगानं ते मग राज्याचे सरकार आल्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री झाले, नंतर नगरविकास त्यांच्याकडे विभाग आला आणि त्या माध्यमातून ती क्लस्टरची योजना बनवली. मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, ठाण्यामध्ये किसननगर वागळे इस्टेट असू द्या, लोकमान्य नगर असू द्या, हजुरी असू द्या किंवा मुंब्रा कळवा असू द्या, ह्या म्हणजे 1980 ते 90च्या कालावधीमध्ये एवढ्या अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या की त्यामुळे आता त्यांचा विकास जर करायचा असेल तर क्लस्टरशिवाय पर्याय नाही आणि क्लस्टरला आवश्यक असलेल्या सगळ्या नियमावली जी आहे नगरविकास खात्यानं मंजूर केलेली आहे आणि त्यामुळे विरोधाला विरोध करून शिंदेसाहेब जर चांगलं काम करत असेल तर मला असं वाटतं क्लस्टरला पाठिंबा द्यायला पाहिजे. क्लस्टरची योजना लगेच होण्यासारखी नाही आहे, पण सर्वसामान्य गोरगरीब जनतेला जर मोफत तुम्हाला घर द्यायचं असेल तर क्लस्टरशिवाय पर्याय नाही. बरं, येत्या काळामध्ये तुम्ही आत्ता एनडीएचा भाग आहात आणि एनडीएच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे अशी चर्चा आहे. मग महाराष्ट्रातले मुख्यमंत्री दिल्लीत जाणार का अशी ही चर्चा आहे. तुम्हाला काही ठाऊक आहे काय म्हणजे मुख्यमंत्री जाणार आहेत? बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत जावे का याबद्दल तर त्यांचं केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असतं, परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात. त्यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचा सहकारी म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. पण मला जर तुम्ही विचाराल तर श्रीकांत शिंदे दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात जायला हवे ह्या मताचं मी आहे, कारण शेवटी श्रीकांत शिंदे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत. पक्षाचं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. 3 वेळा कल्याण लोकसभेचे खासदार आहे आणि एवढंच नव्हे तर भारताचं प्रतिनिधित्व पूर्ण जगामध्ये त्यांनी 3 ते 4 वेळा प्रत्येक देशामध्ये जाऊन अतिशय चांगल्या प्रकारचं केलेलं आहे आणि त्यामुळे एवढा सगळा म्हणजे गाठोडं त्यांच्या पाठीमागे असल्या कारणानं एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये काय आहे हे मी सांगू शकत नाही, कारण त्यांना असं वाटतं की नाही सगळ्या कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे. पण त्यांचा सहकारी म्हणून मला जर तुम्ही विचाराल तर श्रीकांत शिंदेंना ते नेतृत्व द्यायला हवं. चल, हरकत नाही. केंद्रात आपण श्रीकांत शिंदेंना मंत्री करूयात. नवं नेतृत्व आहे, स्वतः डॉक्टर आहेत ते, त्यामुळे उच्च शिक्षित आहेत, संधी मिळायला काही हरकत नाही. दिली पण पाहिजे, 3 टर्म झालेल्या आहेत. पण मग मुख्यमंत्री जर इथेच असतील तर मग तुमच्या नेत्यांपैकी अनेक जण म्हणतात की आमचे मुख्यमंत्री होणार, शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार, शिंदे मुख्यमंत्री. नेते अनेक जण काय मी पण म्हणतो, पण शेवटी पक्षाचा कार्यकर्ता, प्रत्यक्ष पक्षाचा शिवसैनिक मित्र म्हणून किंवा ते आमचे नेते म्हणून मलाही असं वाटतंय एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, परंतु मुख्यमंत्री होत असताना संख्याबळाला फार महत्त्व असतं. कुठलेही आम्ही युतीमध्ये त्या ठिकाणी बसलेलो आहोत. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपेक्षा आमचं संख्याबळ अर्ध्यापेक्षा थोडंसं कमीच आहे. आम्ही 60 आणि 63 आमचं संख्याबळ आहे. 128 पर्यंत भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ आहे. त्यामुळे संख्याबळानुसार त्यांचाच मुख्यमंत्री आहे. जे माझ्यासारखे शिवसैनिक कार्यकर्ते मित्र किंवा नेते असं म्हणतात
त्यांनी येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जास्त मेहनत करावी, खासदार निवडून आणावे, विधानसभेमध्ये जास्त मेहनत करावी, अजून जास्त आमदार निवडून आणावे आणि मुख्यमंत्री पदावर दावा करावा या हरकत मतासाठी नाही. आहे. प्रताप सरनाईक, मला एक सांगा साहेब, की तुम्ही शिवसेना सोडली, मधल्या काळामध्ये 2 शिवसेना झाल्या, एकनाथ शिंदेकडे एक गेली, ठाकरेंकडे. तुम्ही कडवे शिवसैनिक होतात अनेक काळापासून, पवारांबरोबर पण होतात, नंतर तुम्ही शिवसेनेत आलात, आमदार झालात. उद्धव ठाकरेंबरोबर पण तुमचे जवळचे संबंध होते, तुमची मुलं आदित्य ठाकरे जवळचे मित्र होते, सहकारी होते. ठीक आहे, जे झालं राजकारण ते सगळं ठीक आहे, पण महाराष्ट्रात एक संस्कृती आहे की आपला संवाद कायम असतो. तुमचं बोलणं झालं उद्धव ठाकरेंशी मधल्या काळात काही? नाही झालं. याचं कारण मी बघा, माझे खरंच तुम्ही म्हणताय ही वस्तुस्थिती आहे, माझे कौटुंबिक संबंध होते किंवा मी आणि रश्मी वहिनी एकाच शाळेतले, एकाच वर्गातले, म्हणजे त्यामुळे, आणि माझी मोठी जी सून आहे ती आणि आदित्य हे एकाच वर्गातले, त्यामुळे तो काही विषय नाही आहे. परंतु शेवटी हे कौटुंबिक नातं असताना आदित्य वगैरे भेटल्यानंतर आम्ही बोलतो. वरुण माझ्यावर, म्हणजे हे सगळे, कारण वरुणची आई आणि वरुणचे मामासुद्धा आम्ही एकाच शाळेतले वगैरे, ते आमचं कौटुंबिक नातं आहे. परंतु शेवटी पक्ष आहे आणि पक्षाची जी भूमिका आहे, ज्या पक्षाचा मी नेता आहे त्या पक्षाची भूमिका मला न्यावीच लागणार. कारण शिंदेसाहेबसुद्धा आम्ही एकत्रितपणे महापालिकेमध्ये नगरसेवक, ते आज आमदार म्हणून, म्हणजे 30 वर्षे तेही आणि आम्ही सोबत आहोत. तर शेवटी ह्या गोष्टी जेव्हा विचार आपण करतो तेव्हा स्वतःच्या नातेसंबंधापेक्षा पक्षहित आणि पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असते आणि मी पक्षहित आणि पक्षाची भूमिका आज पाळतोय. चला, पक्षाचं हित तुम्ही जपताय आणि तुम्ही लॉयल शिवसैनिक आहात, मराठी, अगदी महाराष्ट्र याच्या संदर्भातला तुमचा विचार अत्यंत स्पष्ट आहे. पण या परिस्थितीत जर उद्या गरज लागली, समजून घ्या, आणि मातोश्रीचाही होकार मिळाला आणि शिंदेसाहेबांचाही होकार मिळाला, तर 2 शिवसेना एकत्र येऊ शकतात का? बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर राजकारणामध्ये जर तर हे कायम असतं. एकनाथ शिंदेसाहेब जी भूमिका घेईल ती भूमिका आमच्या सगळ्यांना मान्य असते. बरं, जर त्यांना काही योजना वाटली की नाही हे आणावं लागेल तर ते आमच्या पुढे प्रस्ताव ठेवतील आणि आम्ही त्याला मंजुरी देऊ. बघा, असं तरी कुठे कोणाला वाटलं होतं की शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र येईल आणि हे महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये येईल, असं कोणाला वाटलं होतं त्यावेळेस? पण त्यावेळेस उद्धवसाहेबांनी निर्णय घेतला. आम्ही, म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब तर मंत्रिमंडळामध्ये सहकारी होते, आम्ही पण मान्य केलं. परंतु अशा काही युत्या आघाड्या किती काळ, किती दिवस, किती वर्ष टिकतात हा सुद्धा महाराष्ट्राचा इतिहास आहे की असं काही जास्त वेळ टिकत नाही. ठीक आहे. चला, भविष्यामध्ये, कारण महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि 2 शिवसेना आहेत, शेवटी मागे सेना लागलेली आहे आणि दोघांचा इतिहास हा बाळासाहेबांपासून सुरू होतो, त्यामुळे नाळ एक आहे, ही नाळ काही तुटणार नाही हे स्पष्ट आहे. आता भविष्य काय होणार, कारण 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे, लवकरच त्या संदर्भात आपल्याला सुतवाच होताना पाहायला मिळू शकतो. त्यामुळे शिवसेना जर एकत्र आल्या 2 तर काय, हाही प्रश्न सध्या विचारायला काही हरकत नाही. प्रताप सरनाईक साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ज्या स्वरूपाचं पाऊल टाकलेलं आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह आहे आणि स्पष्ट भूमिका या काळामध्ये तुम्ही घेताय आणि रिक्षा चालक असो किंवा जे काही टॅक्सी चालक असो, त्यांच्यासाठी मराठी शिकवताय. पण एक प्रश्न आहे या संदर्भातला की फक्त त्यांनाच का, इतरांना का नाही शिकवत तुम्ही मराठी? फक्त त्याच एका वर्गाला, म्हणजे ते गरीब आहेत, ते त्यांना तुम्ही दाबू शकता म्हणून दाबताय का फक्त, मग बाकीच्यांना का नाही शिकवत, असा प्रश्न आहे? नाही, तुमचा प्रश्न चुकीचा आहे. याचं कारण असं आहे, मी राज्याचा परिवहन मंत्री आहे. माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये फक्त ओला, उबेर, रॅपिडो, आता नवीन येणार असलेली भारत टॅक्सी, देवदत्त किंवा भविष्यामध्ये येणारी छावा आणि त्याचबरोबर रिक्षा आणि टॅक्सी ह्या माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी काम करणारे ड्रायव्हर हे माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे. हा, मी मराठी भाषेचा मंत्री असतो तर मग तुमचा प्रश्न आणि तुमच्या सरकार नाही, आमचं सरकार आहे आणि मराठी भाषेच्या शिवसेनेकडे तो विभाग, मराठी भाषेच्या मंत्र्यांनीच अनुदान दिलं म्हणून राज्यामध्ये आम्ही 1800 साहित्यिक शिक्षकाच्या रूपानं नेऊ शकलो आणि 180 कार्यशाळा आम्ही निर्माण केल्या. ह्या मराठी भाषेच्या मंत्र्यांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून. परंतु माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये जे आहे मी त्या विषयावरच लक्ष देणं गरजेचं आहे. नाही तर उद्या सामंतांनी माझ्यामध्ये भांडणं लागेल की हे माझ्या खात्यामध्ये लुडबुड करतात. आम्ही एकत्रितपणे चांगलं काम करतोय, पुढे घेऊन जाऊ. तुम्ही सगळे ठाण्याचे सहकारी आहात एकमेकाचे, काही एकमेकाला कोणी तुम्ही भांडायला असं वाटत तर नाही. त्यामुळे भविष्यामध्ये काही असो, निर्णय घेतला गेला आहे, सुरुवात आहे, निश्चितपणे इतर सगळ्या भागामध्ये ते लागू होईल.
या दृष्टीने प्रयत्न होतील अशी अपेक्षा करूयात. आणि एक संस्कृती, मुळात भाषा ही संस्कृतीचं प्रतीक असतं आणि त्यातून जी परप्रांतीय संस्कृती आहे, ज्यातून मग कधीतरी बलात्कारासारखी प्रकरणं होतात, अनेक वेळेला लहान मुलींची छेड होते किंवा असंस्कृत असं स्वरूपाचं वातावरण तयार होतं. ही असंस्कृतपणा जी आहे तोही कमी करायला निश्चितपणे भाषा मदत करू शकते. आणि मराठी भाषा ही संस्कृतीचं प्रतीक म्हणून ही परप्रांतीय लोक स्वीकारतील आणि त्यातून जी मवाळता मराठी माणसामध्ये आहे, जो सुसंस्कृतपणा आहे, जो पुरोगामित्व आहे, ते त्यांच्यातही येईल अशी अपेक्षा करायला काही हरकत मला नाही. एक फक्त शेवट करायचं आहे. अगदी ह्या रिक्षा टॅक्सी चालकांना 1,65,600 लोकांना आम्ही जेव्हा शिकवलं ना, त्यातील बहुतांश लोकांनी आम्हाला एक विनंती केली आणि ती विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला करायची आहे. त्यांनी मला सांगितलं, साहेब तुम्हारी हमको ज़रूरत भी नहीं होती. अगर आपके प्रवासी, आपके मराठी प्रवासी अगर हमसे मराठी में संवाद करते थे तो अभी तक हमारे घर में, आप तो ये रिक्शा टैक्सी में ही मराठी बोलने की हमारे ऊपर सख्ती कर रहे हो, मगर हमारे घर में हमारे बच्चों के साथ भी हम मराठी में बात करते थे. त्यामुळे ह्या चॅनलच्या माध्यमातून मला प्रेक्षकांना सुद्धा आव्हान करायचं आहे की जे प्रवासी रिक्षा टॅक्सीमध्ये बसतील त्यांनी ही मानसिकता सोडून द्यावी की समोरचा रिक्षा किंवा टॅक्सी ड्रायव्हर तो अमराठी आहे. तुम्ही जर त्यांच्याबरोबर मराठीत संवाद साधला तर आमच्या साहित्यिकांची सुद्धा तुम्हाला किंवा मंत्र्याची गरज लागणार नाही. ते ऑटोमॅटिक मराठीत शिकतील. म्हणून त्यांच्याबरोबर मराठीतच संवाद साधा. दुसऱ्याला कंपल्सरी करताना किंवा शिकवण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतः संवाद करू, हाही प्रयत्न करूयात. सर, तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.